नमस्कार, मी रुबीना पठाण. तुम्ही पाहताय झी 24 तास. बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे. मागील अनेक दिवसांपासून अर्थ खात्यावरून वाद सुरू होता. अजित पवारांच्या निधनानंतर अर्थ खातं हे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे ठेवलेलं होतं. मात्र पुन्हा अर्थ खातं हे राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे. कारण अर्थ खातं लवकरच आपल्याकडे येणार असं विधान राष्ट्रवादीचे नेते जय पवार यांनी केलेलं आहे. अर्थ खातं अजून आपल्याकडे नाही आलंय म्हणून काय काय ठिकाणी आपले विकास कामं थांबलेत. अर्थ खात्यासाठी राष्ट्रवादी आशावादी. सुनेत्रा पवारांकडे अर्थ खातं देण्याची मागणी. अर्थ खातं पुन्हा पवारांकडे येण्याचा जय पवारांचा आशावाद. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प तब्बल 11 वेळा दिवंगत अजित पवारांनी मांडला होता. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थ खातं स्वतःकडे घेऊन अर्थसंकल्प मांडला. अजितदादांच्या पश्चात सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या. त्या स्थिरस्थावर झाल्यानंतर आता पूर्वीपासून राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेलं अर्थ खातं पुन्हा सुनेत्रा पवारांकडे सोपवावं अशी मागणी राष्ट्रवादीतून होत होती. यावर आता खुद्द जय पवार यांनी भाष्य केलंय. अर्थ खातं लवकरच राष्ट्रवादीकडे येणार असा आशावाद जय पवारांनी व्यक्त केलाय. या संदर्भात फडणवीसांसोबत चर्चा झाल्याचा दावाही जय पवारांनी केलाय. अर्थ खातं अजून आपल्याकडे नाही आलंय म्हणून काय काय ठिकाणी आपले विकास कामं थांबलेत. तसं नाहीये. त्यावेळेस काय झालं, दादा आपल्याला सोडून गेले. अर्थसंकल्प तिथं जवळ होता. त्याच्यामुळे सीएम साहेबांनी ठरवलं की त्या क्षणाला ते अर्थ खातं त्यांच्या जवळ ठेवतील. आता पण काही दिवसापूर्वी पारदादाची वहिनी साहेबांची आमची तशी चर्चा झाली. सीएम साहेब बोलले की लवकरात लवकर आपलं अर्थ खातं आपल्याकडे तसं येईल. जय पवारांनी अर्थ खात्याबाबत मोठा दावा केला असला तरी याबाबत राष्ट्रवादीतल्याही बड्या नेत्यांना कल्पना नाही. भुजबळांनीही जय पवारांच्या दाव्याबाबत कानावर हात ठेवलेत. म्हटलं का अर्थ खातं आमच्याकडे येते नाही तरी आता ते काय म्हणाले मला काय माहिती नाही. पण जे कोणी बसतील होतील त्या सगळ्यांना आमच्या शुभेच्छा. राष्ट्रवादीसाठी एका केंद्रामध्ये मंत्री राष्ट्रवादीसाठी मला काही कल्पना नाही. अर्थ खातं अजून यावं आपल्याकडे. मला काय त्याची कल्पना नाही. पण सुनेत्रताई भेटणार होत्या तर. जय पवारांनी दावा केला असला तरी भाजप नेते यावर ठोस काहीही बोलायला तयार नाहीत. अर्थ खातं राष्ट्रवादीकडे देण्याबाबत वरिष्ठ पातळीवरच निर्णय होईल असं सांगून भाजप नेत्यांनी हात वर केलेत. मला या बाबतीमध्ये काही माहिती, मी काही ऐकलेलं नाही. तो विषय वरिष्ठांचा आहे. काय वाटतं त्यांच्याकडे जाऊ शकतं किंवा काय नाही, मी याच्यात मी काही भविष्यकार नाहीये. मी काही सांगू शकत नाही. हा वरिष्ठांचा निर्णय आहे ते बघ. महायुतीत सत्तेच्या वाटपावरून अनेक वाद आहेत. अर्थ खातं अजितदादा जेवढ्या प्रभावीपणे सांभाळत होते तेवढ्या प्रभावीपणे इतर कोणी सांभाळेल का याबाबत सरकारमधील काही मंत्र्यांना शंका असल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे जय पवारांच्या दाव्याला गांभीर्यानं घेतलं जाईल का याबाबत शंका आहे. रायगड आणि नाशिकचं पालकमंत्रीपद हा जसा कळीचा मुद्दा बनलाय तसाच अर्थ खातंही कळीचा मुद्दा बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. बारामतीहून जावेद मुलाणीसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास, मुंबई.